विनंती करता 1 बाय 1 तुम्ही मातशे मुखार सरचे. सुनील बाब पैंगीणकर. फुडले सवाचेर आमच्या मदीं आसात आनंदू देसाय, पंच मेंबर एंड एक्स सरपंच ऑफ कोतिगांव पंचायत. तांकांय बी आमी ह्या वेळा फुलांनी परमैत येवकार करया. प्रवीर बाब भंडारी. प्रवीर आत्ता आशिल्लो गेलो. रामू बाब नायक, पंच मेंबर श्रीस्थळ पंचायत, हे बी आमच्या मदीं आसात. तांकांय बी येवकार करया. तशेंच महेश बाब नायक, पंच मेंबर पैंगिणी पंचायत, आमच्या मदीं आसात. तांकां येवकार करया फुलांनी. वैभव शेणवी, ट्रेजरर सार्वजनिक गणेशोत्सव श्रीस्थळ. सूरज नायक गांवकर, हांकांय बी ह्या वेळार आमी येवकार करया. फुडले सुवातेर वता आसतना संजीव बाब तिळवे, एसएजी मेंबर, हांकांय बी आमी परमैत येवकार करया. देव बरें करूं. तशेंच शिरीश बाब पै, मेंबर बायोडायवर्सिटी श्रीस्थळ पंचायत. फुडले सुवातेर सतीश बाब देसाय. सतीश बाब देसाय हांकां विनंती करता की तुमी मुखार येवचें. तुमचे जे फुलांनी परमैत येवकार स्वागत आमी करता. फुडले सुवातेर वता आसतना उमेश बाब तुपकी, प्रेसिडेंट श्रीस्थळ गणेशोत्सव मंडळ. फुडें हांव विनंती करता सेक्रेटरी रंग सांगाती काणकोण वेंकटराय नायक हांणी मातशें मुखार येवचें. तुमकां आमी फुलांनी स्वागत करतात. मुखाले सुवातेर भटजी सर्वेश बाब हेगडे आमच्या मदीं आसात. मुखार वता आसतना प्रशांत बाब देसाय, एक सरपंच श्रीस्थळ पंचायत. प्रशांत बाबाक आमी ह्या वेळार स्वागत करतात फुलांनी. मनीष नायक गांवकर, प्रेसिडेंट काँग्रेस युथ ब्लॉक काणकोणा. फुडले सुवातेर श्रीमती चंदा दिनेश देसाय आमच्या मदीं आसात. तांकांय बी आमी फुलांनी परमैत येवकार करया. मुखार वता आसतना अदीप बाब भगत आमच्या मदीं आसात. अदीप बाबाक आमी फुलांनी ह्या वेळार स्वागत करतात फायनलीच्या सोहळ्याक. मुखाले सुवातेर आमच्या मदीं आसात धनराज देसाय. धनराज बाब देसाय यांचे स्वागत करतात. तशेंच आमचे बाकीचे मानेस्त हांगा माचेर आसात. हांव विनंती करता ऑर्गनायझींग संघ जे सगळे आसात तांणी सगळ्यांनी माचेर बशिल्ल्या सगळ्या मानेस्तांक आदर दिवचो, मान दिवचो आनी तांकांय बी फुलांनी परमैत येवकार करचो. तर ओवर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद सर. नमस्कार, सहर्ष स्वागत ग्रँड फिनालेमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. नाणेफेक जिंकले भावेन स्पोर्ट्स साईश 11 सावंतवाडी क्रिकेट संघ, अर्थात प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. विपक्ष यजमान संघाला इथं फलंदाजीसाठी निमंत्रण दिलंय ते श्रुतेश 11 71 गोवा क्रिकेट टीमला. राईट अप ओव्हर द विकेट. प्रथम यावेळी चांगला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जमिनीला गरंगायत जातोय. मिड विकेट बाउंड्रीवरती क्षेत्ररक्षक येतोय वेगाने, अर्थात चेंडूची परती करेपर्यंत एकेरी धाव यावेळी प्राप्त होताना दिसत आहे. धाव फलक पाहायला मिळतोय. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय. सांघिक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळत आहे ती नाममात्र 8 धावा धावफलकावरती बिनबाद. सुरुवातीला पाहिलं तर 2 झेल आपल्याला सुटताना पाहायला मिळालं आहे, अर्थात थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं भावेन स्पोर्ट्स साईश 11 सावंतवाडी क्रिकेट संघ.
प्रथम यावेळी दूरवरनं सजवतोय वेगवान जलदगती गोलंदाज अर्थात अनुभव याही खेळाडूकडे राईट आर्म ओव्हर द विकेट. हो तेच तर्रार जलदगती चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. अगदी ट्रॅक वरना तेजस एक्सप्रेस स्पीड सुटावी तसा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. थेट विसावला जातोय तो यष्टीरक्षक राजाराम याच्या हातामध्ये. ज्या चेंडूवरती उत्तर नव्हतं धावसंख्या स्थिरावली ती नाममात्र 8 धावा धावफलकावर. सलामीची जोडी मैदानावरती पाहायला मिळत आहे. शिवानंद आणि त्याच्या साथीला प्रवीण ज्याला नवीन काहीतरी करून दाखवावं लागेल. प्रवीण तिथं नवीन राईट आर्म ओव्हर द विकेट. प्रथम ओ सुंदर चेंडू दांडी गुल केली आहे. डावी एसटी वाकवली आहे प्रथमने आणि पहिला गडी बाद होताना दिसतोय. आय विल मिस डेफिनेटली हिट फर्निचर उद्ध्वस्त करून टाकलंय प्रवीणचं आणि पहिली सफलता प्रथम भाव अँड स्पोर्ट सावंतवाडी क्रिकेट संघाला मिळवून देतोय. आणि दुसऱ्या बाजूला पहिला गडी बाद झालाय 70 गोवा संघाचा. अतिशय वेगवान जलद चेंडू होता. खेळण्याचा अंदाज चुकला आणि ज्यावेळी क्रिकेटमध्ये अंदाज चुकतो इथं मात्र परिणामांना सामोरं जावं लागलंय. प्रवीण निराश आणि हताश मनाने माघारी परतताना दिसतोय. आज अशा अपेक्षा होत्या प्रवीण कडनं की एक भागीदारी पाहायला मिळेल. अर्थात त्या भागीदारीला कुठेतरी छेद गेलाय आणि या जोडीला सुरुंग लावण्याचं काम केलंय प्रथम या जलदगती गोलंदाजाने. ग्रँड फिनाले आपण पाहतोय. जगदंब चषक 5वं पर्व आणि या 5व्या पर्वातील मुख्य सामना अर्थात या चॅम्पियन पदावर कुठचा संघ आपलं नाव करतोय. जगदंब चषक 5व्या पर्वाचा चॅम्पियन कोण बनेल आणि कुणाच्या हाती ही लखलखती चमचमती ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळेल. कुणाचा फोटो आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते व्हॉट्सअप फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती अपलोड होईल आणि त्यासाठी लढाई मैदानावरती पाहायला मिळत आहे. विपक्ष एक पाहुणा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये यजमान संघ ही लढत पाहायला मिळत आहे ती मेगा फायनलमध्ये. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. भाव अँड स्पोर्ट साईश 11 सावंतवाडी क्रिकेट संघ टॉस जिंकलाय. नशिबाचा कौल या टीमला मिळालाय. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि आजच्या दिवसामध्ये पाहिलं तर 2 खेळाडू या स्क्वॉडमध्ये दाखल होताना दिसत आहेत. डावखरा शैलीचा गोलंदाज सर्वेश नाईक आणि उजव्या शैलीचा गोलंदाज प्रथम हे आजच्या रचनेमध्ये आपल्याला खेळताना दिसत आहेत सावंतवाडी क्रिकेट टीम कडनं. गोलंदाजीमध्ये बदल झालाय. पहिला बदल होतोय वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी सावंतवाडी क्रिकेट टीम कडनं अर्थात अनुभवी गोलंदाज युवा गोलंदाज शुभम गावडेची वर्णी लागताना दिसतंय ती दुसऱ्या षटकावरती. फील्ड पोझिशन पाहिलं फ्लाइंग स्लिप ओपन आहे. शॉर्ट फाईन लेग शॉर्ट स्क्वेअर लेग शॉर्ट थर्डमॅन क्षेत्ररक्षक कव्हर पॉइंट मिड ऑफ आहे 38 सर्कलच्या आतमध्ये. हो यावेळी चांगला चेंडू मधल्या एसटीवर खाली राहतोय. सबमरीन डिलिव्हरी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या चेंडूवरती उत्तर नव्हतं फलंदाजकडे. चेंडू निर्धाव गल्ला जातोय शुभम गावडेच्या गोलंदाजीवरती. ऑन साईडला पाहिलं मिड विकेट बाउंड्रीवरती क्षेत्ररक्षक आहे. ऑफ साईडला पाहिलं तर डीप एक्स्ट्रा 38 सर्कलच्या बाहेर ठेवला आहे आणि ही रणनीती बनवली आहे शुभम गावडेने आपल्या गोलंदाजीवरती. शुभम राईट आर्म ओव्हर द विकेट. पुल करण्याचा प्रयत्न मिड विकेट वरती फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक दूर पाहायला मिळाला. चेंडू एक टप्पा घेतोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप चौकार. पंचांचा इशारा येतोय नो चेंडू. चुकी झाली आहे क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाही आहे. आता मात्र फ्री हिटची संधी असेल. उघडा डोळे पहा नीट चेंडू फ्री हिट अर्थात ही नामी संधी प्राप्त होईल. उजव्या शैलीचा फलंदाज शिवानंद. यावी फटका फसलाय अर्थात मिड विकेट वरती फटका आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक अर्थात शर्तीचे प्रयत्न पाहायला मिळाले. संभाव्य षटकाराला रोखलं गेलंय ते क्षेत्ररक्षक कडनं आणि तोपर्यंत 2 धावांची लहर मैदानावरती उठताना दिसत आहे ती श्रुतेश 11 70 गोवा संघासाठी. 2 धावा निघालाय. सांघिक धावफलक पाहायला मिळतोय. आतापर्यंत टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय. 15 धावा धावफलकावर बिनबाद 15 धावा धावफलकावर. हळूहळू मैदानावरती पाय रोवण्याचा प्रयत्न होतोय शिवानंद आणि शिवानंदच्या साथीला सागर आपल्याला पाहायला मिळतोय.
यावेळी चेंडू ड्राईव्ह केलाय, चेंडू येतोय डीप पॉइंटच्या दिशेने, क्षेत्ररक्षक नाही आहे, चेंडू एक टप्पा घेतोय डीप पॉइंट सीमारेषेच्या बाहेर, चौकार. आता मात्र धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न होताना दिसतोय. ती आघाडीची विनीची प्रारंभीची जोडी शिवानंद आणि त्याच्या साथीला सागर हा नवीन फलंदाज आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. पहिल्या गडीच्या रूपात प्रवीण हा माघारी परतलाय, अर्थात प्रवीणच्या जागेवरती सागर हा नवीन फलंदाज. शुभम राईट आर्म ओव्हर द विकेट. तेच तर्रार या चेंडूवरती उत्तर होतं फलंदाजकडे. जसा चेंडू आलाय तसं निघून गेलाय यष्टीरक्षक याच्या हातामध्ये. चांगलं कमबॅक केलंय, परती केली आहे गोलंदाज शुभम गावडेने. याच गोलंदाजीची ती आवश्यकता असेल, प्रारंभीच्या षटकांमध्ये रोखून धरावं लागेल. श्रुतेश 1170 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये एका बलाढ्य पेंडियम स्ट्रायकर पेंडियम संघावर मात दिली होती. फुलर लाईन चेंडू, संपर्क तेवढा नव्हता, अर्थात चांगली फेकी पाहायला मिळाली नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने. अर्थात फलंदाज पॉपिन क्रीज मध्ये पोहोचलाय की बाहेर आहे याची शहानिशा नक्कीच केली जाईल. तिसऱ्या पंचांची मदत मागितली जाईल, अर्थात तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. आता मात्र कौशल्यपणाला लागेल लाईव्ह एज या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. जगदंब चषक 2026 पाचवं पर्व, तिसऱ्या रजनीमध्ये आपण आहोत. आजच्या रजनीमध्ये मेगा फायनल पाहतोय. एका बाजूला बावन स्पोर्ट्स सावंतवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये श्रुतेश 1170 हा संघ लढत देताना दिसतोय. चॅम्पियन कोण बनेल, या पाचव्या पर्वाचा टायटल कुणाच्या हाती उंचावले जाईल? नक्कीच फलंदाज सेफ असेल. एकोणीस धावा, एक गडी बाद. फुलटॉस लॉर्ड, फुलटॉस चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. फेकी जरूर झाली होती, मात्र इथं थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि जिथं एक धाव होती तिथं मात्र दुसऱ्या धावेकडे मोर्चा पाहायला मिळालाय. 2 धावा निघाल्यात, लेग बाईचा इशारा आलाय. दुहेरी धावसंख्येने धावफलक बदललाय. 21 धावा, 2 षटकं, 12 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय. मेगा फायनल आपण पाहतोय. महाअंतिम सामना, या स्पर्धेचा महाविजेता कोण ठरेल? एका बाजूला श्रुतेश 1170 आणि त्यांच्या विरोधामध्ये बावन स्पोर्ट्स सावंतवाडी क्रिकेट संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. एक महाराष्ट्रातील संघ तर दुसऱ्या बाजूला एक गोमंतक गोवा राज्यातील संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीमध्ये बदल होताना दिसतोय. गोलंदाजीच्या आक्रमणावरती आणलं जात आहे, अर्थात जादूचा फिरकीमय जादू गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता असलेला गोलंदाज, ज्याने कित्येक वर्ष व्यावसायिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली होती. मॅन फ्रॉम नेमळे सावंतवाडी अरविंद नेमळेकर यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक म्हणावं लागेल बावन स्पोर्ट्स साई 11 सावंतवाडी क्रिकेट संघाकडनं. आणि समोर फलंदाज पाहायला मिळतोय सागर. पहिला चेंडू डाव्या स्टीवर पाहायला मिळतोय. पंचांचे दोन्ही हात समांतर झालाय. चेंडू स्क्वेअर असल्याचा निर्वळ येतोय, अर्थात ज्या चेंडूला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये पंजाब टू हरियाणा म्हटलं जातं. चुकी झाली आहे आणि चुकीला माफी नाही आहे. अतिरिक्त धावसंख्येने धावफलक बदललाय. धावफलक पोहोचतोय 22 धावा, एक गडी बाद. यावेळी चांगले चेंडू, सन्मान दिलाय. चेंडू जमिनीला घरंगळ जातोय. मिड विकेट बाउंड्रीवरचा क्षेत्ररक्षक यावेळी वेगाने येताना दिसतोय, अर्थात फेकी झाली आहे नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने. एकेरी धावसंख्येने धावफलक बदललाय. 23 धावा एका गडीच्या मोबदल्यात. तिसऱ्या षटकाचा खेळ पाहायला मिळतोय. सामना 8 षटकांचा आणि त्यामधील तिसरं षटक हे प्रगतीपथावर, अर्थात फिरकी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अरविंद नेमळेकर. उजव्या शैलीचा गोलंदाज, अर्थात प्रतिभा याही गोलंदाजाकडे आपल्याला पाहायला मिळेल. आघाडीचा विनीचा फलंदाज शिवानंद आपल्याला पाहायला मिळतोय.
संयम त्याचबरोबर आक्रमकता याही खेळाडूकडे आपल्याला पाहायला मिळेल. हो, अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न. यावेळी चेंडू जोरात टाकलाय, चेंडू खाली राहतोय उजव्या यष्टीवरती. या चेंडूवरती उत्तर नव्हतं शिवानंदकडे. शिवानंदला शांत ठेवले. या चेंडूवरती धावसंख्या स्थिरावली. 23 धावा, 1 गडी बाद. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय श्रुतेश 11-70 हा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये नशिबाचा कौल लागलाय. टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय भाऊ स्पोर्ट साईश 11 सावंतवाडी. संघाचे संघमालक सन्मान श्री महादेवजी नाईक, आज त्यांचा बर्थडे वाढदिवस. नक्कीच प्रयत्न असेल चॅम्पियन पदाला गवसणी घालण्याचा आणि एका बाजूने सरप्राईज देण्याचा प्रयत्न असेल. हो, याही वेळी अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न. रिव्हर्स स्वीपचा फटका म्हणजे ज्याला दुधारी तलवार म्हटलं जातं. लागली तर आबाद नाहीतर बरबाद असं चित्र विचित्र फटका खेळण्याचा प्रयत्न. मात्र शिवानंदला कानमंत्र देताना दिसतोय. सागर कशा प्रकारे फलंदाजी करावी लागेल, स्ट्राईक रोटेट करावी लागेल, संघाचा धावफलक हालता ठेवावा लागेल श्रुतेश 11 70 क्रिकेट संघाला. 23. ओ, फुलर लाईन चेंडू ब्लॉक होल मध्ये पाहायला मिळतोय. सन्मान दिलाय शिवानंदने. या चेंडूवरती उत्तर नव्हतं. आपल्या गोलंदाजीवरती पूर्णपणे रोखून धरलाय अरविंद नेमळेकरने. कधी डाव्या बाजूला, कधी उजव्या बाजूला, कधी स्लोवर वन, कधी स्ट्रेटर वन. गोलंदाजीमधील विविधता पाहायला मिळत आहे आणि म्हणूनच सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सर्वोत्तम गोलंदाजांच्या यादीमध्ये अरविंद नेमळेकरला का गणलं जातं त्याचं ज्वलंत उदाहरण मैदानावरती पाहायला मिळत आहे. अरविंद नेमळेकर, राईट हॅम राऊंड विकेट. हो, यावी आडव्या बॅटने चेंडू उडवलाय लॉंगांवरती. लॉंगान सीमारेषेच्या बाहेर, सडक पर कडक बेधडक षटकार. एकोणतीस धावा धावफलकावर. बऱ्याच वेळानंतर अतिशय संघर्ष पाहायला मिळाला शिवानंदचा. अखेरच्या क्षणी एक खराब चेंडू मिळाला. त्या खराब चेंडूवरती प्रहार करताना दिसतोय शिवानंद. 29 धावा, 1 गडी बाद. ओ, बॅकफुटला जातोय चेंडू, स्टिअर केलाय, चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर वरती. अर्थात चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. जोपर्यंत चेंडूची परती होईल, एकेरी धाव निघाली. ज्या एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या धावफलकावर पोहोचते 30 धावा एका गडीच्या मोबदल्यात. 3 षटकं म्हणजे 18 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 10च्या सरासरीने आतापर्यंत धावफलक पाहायला मिळतोय श्रुतेश 11 70 संघाचा. सन्मान श्री राहुलजी नाईक, पोलीस इन्स्पेक्टर यांच्याकडनं पारितोषिक येत आहे. चौकारांची हॅट्रिक झाली, षटकारांची हॅट्रिक झाली, विकेट्स हॅट्रिक झाली. तर नक्कीच या हॅट्रिकसाठी 5,000 रुपयांचं पारितोषिक येत आहे. सन्मान श्री राहुलजी नाईक. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. डावकर शैलीचा मध्यम गती गोलंदाज सर्वेश नाईक गोलंदाजीवरती पाहायला मिळतोय. वैयक्तिक पहिलं सांघिक चौथं षटक, लेफ्ट आर्म राऊंड विकेट. हो, पहिल्या चेंडूवरती बिग हिट करण्याचा प्रयत्न, डीप लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षक आणि यावेळी मात्र चुकी होताना दिसतंय. झेल सुटलाय, जीवनदान मिळतंय फलंदाजाला. अर्थात हे जीवनदान कितपत महाग ठरू शकतं येणारी वेळ ठरवून देईल या दोन टीम्स मध्ये. 32 धावा धावफलकावर महान टीम सामना ग्रँड फिनाले आपण पाहतोय आणि याच ग्रँड फिनालेमध्ये बक्षिसांची खैरात होते. जर विकेट हॅट्रिक झाली, षटकारांची हॅट्रिक झाली, चौकारांची हॅट्रिक झाली तर सन्मान श्री राहुलजी नाईक, पोलीस इन्स्पेक्टर यांच्याकडनं रोख रक्कम 5,000 रुपयांचं पारितोषिक. मनापासून धन्यवाद साहेब. हो, यावी सुंदर फटका म्हणावा लागेल. चेंडू येतोय स्वीपर कव्हरला. चेंडू एक टप्पा घेतोय स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार.
36 धावा धावफलकावर, एक गडी बाद. प्रथम फलंदाजी करतोय श्रुतेश 11 सत्तरी संघ. एक गडी बाद झालाय. प्रवीण हा माघारी परतलाय. त्यानंतर चांगली फलंदाजी म्हणावी लागेल. वेगवान चेंडू म्हणावं लागेल. खेळण्याचा अंदाज चुकला जातोय फलंदाजकडनं, अर्थात चेंडू याही निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय. सर्वेश नाईक मध्यम गतीचा गोलंदाज, डावकर शैलीचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सामना 8 षटकांचा आणि त्यामधील 4थं षटक हे प्रगतीपथावर पाहायला मिळतंय. भावबँड स्पोर्ट साईश 11 सावंतवाडी. नक्कीच प्रत्येक विकेट हॅट्रिकसाठी आपल्याला 5,000 रुपयांचं पारितोषिक पाहायला मिळतंय. सन्मानश्री राहुलजी नाईक पोलीस इन्स्पेक्टर. जर षटकारांची हॅट्रिक झाली, चौकारांची हॅट्रिक झाली, विकेट हॅट्रिक झाली आणि एखाद्या क्षेत्ररक्षकाने जर 3 झेल पकडले तर या हॅट्रिकसाठीही 5,000 रुपयांचं पारितोषिक पाहायला मिळत आहे. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू येतोय स्वीपर कव्हरला, क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. अर्थात चेंडूची परती करेपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी, ज्या एकेरी धावसंख्येने 37 धावा एका गड्याच्या मोबदल्यात 37ला 1 ही परिस्थिती आपण पाहतोय. इथून किती धावांपर्यंत मजल मारली जाईल? श्रुतेश 11 सत्तरी संघ. खोलवर टप्प्याचा चेंडू डाव्या स्टीवर पाहायला मिळतोय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. अर्थात चेंडूची फेकी होईपर्यंत संधी मिळतंय दोन्ही फलंदाजांना एकेरी धाव पूर्ण करण्याची आणि एकेरी धावसंख्येने धाव फलक बदललाय 38, एक गडी बाद. क्रीडा रसिक, मायबाप, प्रेक्षक या क्रिकेट स्पर्धेचा आस्वाद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुंदर बॉलिंग स्वीपचा फटका, चेंडू भिरकावून दिलाय लॉंग लेग वरती, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, षटकार. मेगा फायनल पाहतोय आपण. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. निम्मा षटकांचा खेळ अजूनही बाकी असेल आणि 4 षटकांमध्ये सांघिक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळत आहे. प्रथम फलंदाजी करताना श्रुतेश 11 सत्तरी क्रिकेट संघ एका गड्याच्या मोबदल्यात 44 धावा धावफलकावर. अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी असेल आणि पुढील 4 षटकांसाठी मी निमंत्रित करत आहोत. मायक्रोफोनवरती बदल होईल. आमचे सहयोगी साथी समालोचक अर्थात व्हॉइस ऑफ द गोवा मिस्टर हरीश काकोडकर सर यांचा आवाज ऐकूया.
44 धावपलकावर ज्या कुठेतरी सुरुवातीला धावा बनल्यात स्लॉक ओव्हरला आमची निर्णायक गोलंदाजी एवढ्या लांबपर्यंतचा प्रवास आम्ही इथपर्यंत मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय आणि का केलाय याचं उत्तर भव्य स्पोर्ट्स साई शिलवण सावंतवाडी क्रिकेट संघ देताना बघायला मिळतोय. त्याच पद्धतीची गोलंदाजी टाळ्यांची आवाज करून देणारी काणकोण वासियांची मन जिंकणारी गोलंदाजी सुते शिलवण सत्तरी क्रिकेट संघाच्या तेजोमय सितारा सूर्या गावकरच्या विरोधात बघायला मिळत सलगचे 2 बॉल डॉट बघायला मिळत आहेत. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. हाच असतो क्रिकेट. पहिल्या ओव्हरला ते पहिल्या 4 ओव्हरला धाबा बनल्या आणि त्यानंतर स्लॉक ओव्हरला कमबॅक करणारी गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. एका बाजूला आपल्याला बघायला मिळतोय का त्याला उपमा दिली रफ्तार का सौदागर म्हणून का माझी ख्याती कीर्ती. मोठा फटका बघायला मिळतोय कव्हरला क्षेत्ररक्षक दूर आहे वन बाउन्स ओव्हर द रोप चेंडू केलाय चौकार. धावा पलकावर 2 गडींच्या मोबदल्यात सूर्या गावकरनं आता सूर्या शांत बसणारा सूर्या नाही आहे. हा सूर्या तोडफोडवाला सूर्या गावकर सज्ज आलाय. त्यानं त्याच्या विरोधात फटकेबाजी केली आहे. 48 धावा पलकावर सुंदर फटका वेगाचा फक्त उपयोग केला आणि त्यानंतर प्रथमनं पण सूर्यासाठी टाळ्यांचा आवाज दिला. हाच असतो जरी सूर्या गावकर माझ्या विरोधात फटकेबाजी करतो तरी ते का चांगल्या फटकेला त्याचा टाळ्यांचा आवाज दिलाय. 2 चौकार आलेत. तिसऱ्या चौकाराला सन्माननीय सर इन्स्पेक्टर सन्माननीय राहुल नाईक गावकर यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. 5,000 रुपयाचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रथम गावडे सज्ज होईल सूर्याच्या विरोधात. खोलवर टप्प्याचा चेंडू यॉर्कर लाईन पद्धतीचा आडव्या बॅटने खेळायचा होता सूर्याला. डॉट बॉल बघायला मिळालाय. या ओव्हरला बनल्या 8 धावा. 52 धावा धावपलकावर 2 गडींच्या मोबदल्यात 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 5 षटकांचा खेळ समाप्त होत 52 धावा धावपलकावर 2च गडी बाद झाले आहेत. इथून पुढे 18 बॉल आहेत आणि 18 बॉलला स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय मनीष गावकर बंद झालंय. साहेब आपल्याला विनंती आमच्या मान्यवर कक्षामध्ये या ठिकाणी स्थानपन्न व्हा. जगदंब चषक 2026च्या माध्यमातून आपल्या या मेगा फायनलच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. 5 षटकांचा खेळ समाप्त. सांघिक धावपलकावर 52 धावा धावपलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये कोणत्या गोलंदाजाची वर्णी लागेल गोलंदाजी मार्गावर गोलंदाज बघायला मिळतोय. अजून एक वेगाचा बेतासपाच्या सावंतवाडी तालुक्यातील एक छोटंसं गाव चराटा आणि चराटा एक्सप्रेस सज्ज होईल गोलंदाजी मार्गवर आपल्याला बघायला मिळेल. ज्या खेळाडूंना सलामीला आला आणि सलामीला आल्यानंतर शिवानंदनं जी फटकेबाजी केली आहे सन्माननीय राहुल नाईक गावकर यांच्याकडून जर 100 धावा सांघिक क्रॉस केले तरी पण 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. हलक्या हाताने खेळलाय गॅप मध्ये सुंदर फटका आपल्याला बघायला मिळतो. स्क्वेअर कटचा चौकारासाठी बघायला मिळालाय. 4 या धावसंख्येनं धावपलकावर अब तक 56 धावा धावपलक आपल्याला बघायला मिळत आहेत. 2 गडींच्या मोबदल्यात काय फटकेबाजीला सुरुवात केली. श्रुती शिलवण सत्तरी क्रिकेट संघटना जगदंब चषकाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय. भव्य दिव्य असं आयोजन मेगा फायनलचा दिवस आणि मेगा फायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कुठची स्पर्धा असो कुठचाही कार्यक्रम असो प्रत्येक स्पर्धेचे प्रत्येक कार्यक्रमाचे प्रेक्षक एक केंद्रबिंदू असतात. त्या सर्व रसिक प्रेक्षकांचं जगदंब चषकच्या आयोजन टीम कडनं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. धडपण बघायला मिळत आहे. थांबलाय नितेश्वर थोडासा रनअप मध्ये चुकला गेला त्यानंतर एक पहिल्याच बॉलला 4 धावा तर निघालायत. 56 धावा धावपलकावर आपण पाहतोय. इथून पुढे लढावं लागेल कमबॅक करावं लागेल गोलंदाजीच्या माध्यमातून. 8 ओव्हरची मॅच आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर सुरुवातीला क्षेत्ररक्षण स्वीकारलंय भव्य स्पोर्ट्स साई शिलवण सावंतवाडी क्रिकेट संघानं. वेगवान पद्धतीचा चेंडू बघायला मिळाला. वाईट बॉल असेल ऑफ स्टिकच्या बाहेरचा चेंडू
पंचांनी या ठिकाणी व्हाईट बॉल दिलाय. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनं चॅलेंज पंचांना केलंय. हा चेंडू खेळण्याजोगं असं म्हणतात असं त्यांचं मत आहे. आणि बघूया काय घडले मैदानाच्या आतमध्ये. व्हाईट बॉल असेल तर एक धाव बोनसची मिळेल, सत्तावन्न होतील धावफलकावर. आणि हा व्हाईट बॉल नसेल तर डॉट बॉल बघायला मिळेल. फेअर डिलिव्हरी. हा चेंडू खेळण्याजोगा होता, मारण्याजोगा होता, शपल चालू होता फलंदाज आणि योग्य रिव्ह सक्सेसफुल बघायला मिळाला. तो सावंतवाडी क्रिकेट संघाचा डॉट बॉल बघायला मिळेल. 56 धावा धावफलकावर आपण पाहतोय. आता त्यानंतर आपल्याला बघायला मिळतोय नितीश परबनं कमबॅक केले. आपल्याला बघायला मिळते गोलंदाजी माध्यमात पहिल्या बॉलला 4 आले होते, नंतर कमबॅक. क्षेत्ररक्षक चेंडूच्या आपल्याला खाली बघायला मिळतोय. झेल टिपलंय, खेळ समाप्त झालाय. ज्या खेळाडूनं खऱ्या अर्थानं श्रुतेश 1170 क्रिकेट संघाचा पाया मजबूत केलाय तो शिवानंद माघारी परतलाय. सांघिक धावफलकावर आपल्याला बघायला मिळतोय 56 धावा धावफलकावर. 4 गड्यांच्या मोबदल्यात नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. सूर्य गावकरच्या साथीला जरी सुरुवातीला आमच्या चुका झाल्या तरी स्लॉक ओव्हरला प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला आम्ही सहजासहजी मोठे फटके खेळू देणार नाही हे ब्रीद वाक्य घेऊन भाऊबंद स्पोर्ट्स सावंतवाडी क्रिकेट संघ लढत करतोय. पण स्लॉक ओव्हरला आमचा जलवा या गोवा राज्यात गोवंतक भूमीमध्ये हा आमचा कडक असेल हे इरादे असतील श्रुतेश 1170 क्रिकेट संघाचे. शून्य धावसंख्येवर झेड सुटला होता आणि त्यानंतर 43 धावांची बहारदार केली ती शिवानंदची बघायला मिळाली. ऋतिक सज्ज आलाय. वेगवान पद्धतीचा चेंडू बाहेर विकेट, नशिबाचा चौकार आपल्याला बघायला मिळाला. चार या धावसंख्येनं 60 धावा धावफलकावर जनकाल काणकोण ऑरियस काणकोण क्रिकेट संघाच्या विरोधात प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाच्या तोंडाजवळील सामना अक्षरशः हिसकावून आपल्या बाजूने घेतला आणि हिसकावून नुसता घेतला नाही तर मेगा फायनल मध्ये प्रवेश करत आमचाच आम्ही विजयाचा झेंडा फडकवणार हे इरादे स्पष्ट करणारी सुरुवातीची फलंदाजी श्रुतेश 1170 क्रिकेट संघाची आपल्याला बघायला मिळते. आणि त्यांच्या विरोधात सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावरचा उभरत्या सिताऱ्यांचा भरणा असलेला क्रिकेट संघ भाऊबंद स्पोर्ट साई शिलवण सावंतवाडी क्रिकेट संघ आपण पाहतोय. परफेक्ट यॉर्कर बघायला मिळाला. राजाराम गवसलं वाकायच्या आधी चेंडू गेला. ह्या धावा कुठेतरी प्रदीप देऊळकर सावंतवाडी क्रिकेट संघाला डोके ठरतील. धावसंख्येचा पाठलाग करत असताना 64 धावा धावफलकावर बघायला मिळत आहेत. 64 धावा धावफलकावर षटक क्रमांक आपण पाहतोय ते मात्र 6वं प्रगतीपथावर आपण पाहतोय. पहिल्या बॉलला 4 आले होते, त्यानंतर डॉट बॉल बघायला मिळाला, विकेट गेला, पुन्हा एकदा 4 धावा आणि त्यानंतर आपल्याला बघायला मिळाल्या 22च्या स्वरूपात 4 धावा सांघिक धावफलकावर 64 धावा धावफलकावर आपण पाहतोय. गडी बाद झाले 3. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळायचं होतं आणि फलंदाजाचा आता खेळ समाप्त झालाय. राजारामनं कुठचीही चूक केली नाही आहे. जरी मी या अगोदर मोठी धावसंख्या जरी खर्च केली तरी मी त्यानंतर कमबॅक करणारी गोलंदाजी करणार आणि ती गोलंदाजी करत असताना फलंदाज माघारी परतला ज्याला नशिबाचे चौकार मिळाला होता 22च्या स्वरूपात आणि एक मात्र सुंदर फटका थर्डमॅनला बघायला मिळाला होता तो माघारी परतला. फलंदाज ऋत्विक आपल्याला बघायला मिळतोय.
गोलंदाजी बारीकपूर गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. नेमळेगावचा सुपुत्र फिरकीचा जादूगार ज्यानं आपल्या चेंडू हातात दिल्यानंतर फिंगर रोल करत कित्येक फलंदाजांना थैया आपल्या गोलंदाजीनं नाचवलंय. फिरकीचा जादूगार अरविंद नेमळेकर हा सज्ज झालाय. चौसष्ट धाव फलकावर 4 गडी माघारी परतल्यानंतर श्रुतेश 1170 क्रिकेट संघ आपण पाहतोय. मोठा फटका सूर्या गावकर टोललेला आहे. सुंदर फटका आपल्याला बघायला मिळालाय. समोर मारला एकदाही रसिक प्रेक्षकांची मन जिंकणारा फटका षटकार बघायला मिळालाय. थँक्यू. 70 धाव फलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात. स्विजिटचा फटका सूर्या गावकरचा क्षेत्ररक्षकांनी तैनात आहे. परतीची पेक केली सूर्याला एकच मिळेल. ज्या अरविंद नेमळेकरनं आम्हाला कित्येक वेळा आमच्या फलंदाजांना नाचवलंय आणि त्याच्या विरोधात माझी फटकेबाजी तगडी असणार हे इरादे पण त्यांनी स्पष्ट केलेत. आपल्याला बघायला मिळतोय सूर्या गावकर ज्या सूर्यानं आज अनेक आपल्या 70 तालुक्याची मनं जिंकली. वाळपळ वासियांची मनं जिंकली. श्रुतेश 1170 क्रिकेट संघाचे ओनर आमचे मित्र श्रुतेश देसाई यांचं मन जिंकलंय. त्यांनी फटकेबाजी चालू केली मैदानाच्या आतमध्ये. सुंदर चेंडू ऑफ ब्रेक केला. चेंडू टप्प्यापर्यंत बाहेर गेला. डॉट बॉल बघायला मिळेल. 3 बॉलचा झाला खेळ समाप्त. 3 बॉलला धावा खर्च केला अरविंद नेमळेकरनं 7. 71 धाव फलकावर. सुंदर फटका आपण बघतोय. गॅप मध्ये घेऊन काढलाय. 1 बॉम्ब समोर पुन्हा एकदा चौकार बघायला मिळालाय आणि 4 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 75 गाठले. आता मात्र श्रुतेश 1170 क्रिकेट संघानं आपण पाहतोय काय फटकेबाजी केली. सूर्या गावकर स्नेहित आपल्याला बघायला मिळतोय. स्पर्धेच्या माध्यमातून लकी ड्रॉ होता. प्रथम पारितोषिक 1 लाख, द्वितीय पारितोषिक होतं 50,000, तृतीय पारितोषिक 30,000 आणि 4 ते 10 पर्यंत 10,000. द्वितीय पारितोषिकाचे मानकरी ठरले होते. 0337 हा नंबर होता आणि सेकंड प्राइजचे रोख रक्कम 50,000 96 रुपयाचे मानकरी सन्मान्य रोहन नाईक गावकर या लकी ड्रॉचे ठरले आहेत. आपल्याला बघायला मिळतं स्पर्धेच्या माध्यमातून रोख रक्कम 50,000. नशीब घेऊन आल्यानंतर नशिबात असतं तेच आपल्याला मिळत आहे आणि हा लक फॅक्टर आपल्याला बघायला मिळालं. सन्माननीय सर रोहन नाईक गावकर यांना रोख रक्कम सेकंड प्राइज लकी ड्रॉचं 50,000 रुपये विजेते आलेत. काय काय चुका केल्या मैदानाच्या आतमध्ये सावंतवाडी क्रिकेट संघानं ह्या चुका भरपूर डोकेडुकी ठरतील. भव्य स्पोर्ट साई शिलवण सावंतवाडी क्रिकेट संघाला एकेरी धावसंख्येचं रूपांतर 22च्या स्वरूपात 2 धावा बनल्यात. 2 बनल्यात त्या 77 धावा फलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात. 7 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 77 धावा फलकावर आपण पाहतोय 4 मोहरेगारच झाल्यात. इथून पुढे एका षटकाचा खेळ बाकी आहे आणि उर्वरितच्या एका षटकामध्ये आता मात्र सूर्या गावकरला फटकेबाजी तगडी करावी लागेल. गोलंदाजीसाठी कोणाला आणलंय? सूर्याच्या विरोधात अजून एक सरटे गावचा उभरता सितारा आपल्याला बघायला मिळतोय. नितेश परब सज्ज होईल. सूर्यानं 1 षटकार 2 चौकारांचे. रसिक प्रेक्षकांना तर सुवर्ण संधी आली आहे. रसिक प्रेक्षकांनी सीमा रेषेच्या बाहेर झेल टिपलं तर आमच्या आयोजन टीम कडनं 100 रुपयाचं पारितोषिक आहे. वेगवान पद्धतीच्या चेंडूवर सूर्या गावकरनं भिरकावून दिलाय. चेंडू गेलाय षटकारासाठी. 70 क्रिकेट संघाला 6 धावा मिळाल्या पण त्याच्या हातातून झेल सुटलं. त्याचे 100 रुपये हुकले. सांघिक धावफलकावर 83 धावा धावफलकावर नितेश परबच्या विरोधात सूर्या गावकर
कर्णधार फर्स्ट श्रुतेश इलेव्हन सत्तरी क्रिकेट संघाचं माझ्याजवळ आहे आणि कर्णधार पद माझ्याकडे असल्यानंतर कर्णधाराची भूमिका मैदानाच्या आतमध्ये जी योग्यरित्या मी करणार हे इराद्याचे स्पष्ट झालेत. वेगवान पद्धतीचा चेंडू बघायला मिळाला. एक तेरी तर एक मेरी ही रणनीती मैदानाच्या दुसरा बॉल डॉट आलाय. मैदानाच्या बाहेर जे रसिक प्रेक्षक सामना पाहत आहेत आयोजन टीम कडनं जर षटकाराच्या बाहेर झेल टिपला तर 100 रुपयाचं पारितोषिक आहे. बघूया पहिल्या 100 रुपयाचा कोण मानकरी होतोय. खोलवर टप्प्यात चेंडू जमनी लगेच फटक्याकडे पाहतोय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा आलाय. सर्व्हिस सामन स्क्रीनवर परतीची बॅक स्ट्रायकर एंडला जोखमीची धाव संख्या सूर्या गावकर साठी काय घडलंय. त्र्याऐंशी तप्पलकर आपण पाहतोय. 4 गडी बाद झाले. पहिल्या बॉलला 6, त्यानंतर डॉट बॉल आणि त्यानंतर 2 धाबा. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. 85 धावफलकावर आपण पाहतोय. 4 गडी माघारी परतले श्रुतेश इलेव्हन सत्तरी क्रिकेट संघाचे आणि बघूया सूर्या गावकरनं सांगितलं होतं 80-85 धाबा आम्ही काढणार आणि तो मात्र इरादा सत्यात उतरलाय. आता फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. सूर्याचा खेळ समाप्त झालाय. गडी बाद झालाय सूर्या गावकर. तशेंच आता सगळ्या लोकां खातीर जे समेस्त लोक हांगा जमिल्ले आसात ग्राउंडाच्या भायर म्हणल्यार फिल्डर सोडून जितले लोक जमिल्ले आसात तांकां हांगा एक अनाउन्समेंट मोठो अनाउन्समेंट ऑर्गनायझर यूथ ऑफ श्रीस्थळ तुमकां अनाउन्स करपाक सोदता की बॉल जेन्ना इन दी एअर 6 मारतले ग्राउंडा भायर वतलो आणि जर कोणी कॅश धरतलो जाल्यार ताका स्ट्रेट डायरेक्ट 500 रुपयाचे कॅश इनाम प्रत्येक कॅची फाटल्यान यूथ ऑफ श्रीस्थळ अनाउन्स करता. तर ही संद आसा ती कोणे वगडावची न्ही. अलर्ट रावचे. बॉल केन्नाय तुमचे म्हऱ्यान येवपाक शकता. कॅश धरात येयात 500 रुपये घेया वचा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. परेश आपल्याला बघायला मिळतोय. गोलंदाज मार्कवर गोलंदाज नितेश आपण पाहतोय. नितेशनं पहिल्या चेंडूवर धावा खर्चित केल्या होत्या आणि त्यानंतर कमबॅक करणारी गोलंदाज आपण पाहतोय. 85 धावफलकावर आपण बघितलाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता आपल्याला बघायला मिळाला. जमिनी लगतचा घरंगत जाणारा चेंडू एकेरी धावसंख्येसाठी आपण पाहतोय 1 धावफलकावर आपण पाहतोय. जगदंब चषक 2026 हा जणू काही क्रिकेटचा रणसंग्राम, जणू काही विद्यमान सोहळा. आज सांगायचा दिवस आणि मेगा फायनलचा सामना महाराष्ट्र विरुद्ध गोवा सावंतवाडी वर्सेस सत्तरी ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. वेगवान पद्धतीचा चेंडू वेगावर स्वारून गोलंदाजी केली. राजाराम गबस्त काय केलंय. एकेरी धावसंख्येचं रूपांतर दुहेरी धावसंख्येत होतोय की काय, पण त्याआधी आपल्याला बघायला मिळेल पंचमंत बोलकर फलंदाज हा पहिल्या सुटल्यानंतर स्ट्राईक पॉप इन्क्रीज करणं पुढे गेला. माघारी प्रयत्न या चेंडूवर माहिती 0 धावा म्हणजे धावपलकर आपल्याला बघायला मिळेल. फक्त 86 धावपलकर आपण पाहतोय. फायटिंग टोटल उभी केली आहे या रात्रीमध्ये. जगदंब चषक 2026 माध्यमातून श्रुतेश इलेव्हन सत्तरी क्रिकेट संघानं सावंतवाडी क्रिकेट संघाला पाठलाग करायचा आहे. 87 धावसंख्येचा बड्डे गिफ्ट संघ मालकांना सन्मान्य महादेव नाईकांना
हा मानाचा चषक उचलेल की या काणकोण वासियांसाठी जो लकी आपल्याला बघायला मिळत आहे संघ मालक श्रुतेश शिलेबनचे आमचे मित्र श्रुतेश सबन देसाई हा विजयाचा करंड उचलत आपलं नाव सुवर्ण हस्ताक्षरात कोणता क्रिकेट संघ या सुंदर अशा ट्रॉफीवर करतोय 2026 सुविधा अगदी थोड्या वेळात आपल्याला बघायला मिळेल. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज ऐकूया सर हरीश काकोडकर यांचा. स्पर्धेच्या माध्यमातून ऑर्गनायझर टीमनं आम्हाला या ठिकाणी समजवण्याची संधी दिल्याबद्दल खास करून आमचा मित्र कौशल पाटील आणि त्याच्या पूर्ण साथीदारांचा आम्ही खूप खूप आभार मानतोय. आणि मी योगेश परब आपल्या स्पर्धेतून रजा घेतोय. तशेंच आमच्या मानेस मदीं आसात आनी मागीर आमी डायरेक्ट प्रायज डिस्ट्रिब्युशन सुवाळ्या कडेन वतले. मागता शिरीश पै बाबा लागीं ह्या वेळार आमचे ते हजर आसात माचेर 2 उतरां जावनी. कारण फायनल सुरवात जी सेकंड इनिंग्स आसात थोडो टायम आसा तो विनंती करता तुमकां तुमची मोलादीक 2 उतरां हांगा लोकांक आयकुपाक मेळुनी. सगळ्यात पयलीं श्रेष्ठ बॉयसांक सगळ्यांक परबी इतल्याच खातीर पयले फावट काणकोणाक पयले फावट डे एंड नायट जी क्रिकेट खूब जाणांक दिशिल्लें आमकां खूब जाण सांगताले डे एंड नायट रातीन आनी मॅची काणकोणा जाता रे ते शक्य आहा काणकोणाक. लोकांचो दुबाव पयस काडलो करून दाखयले इतल्याच काय. आनी तिनूय दीस 12, 13, 14 तिनूय दीस ज्यो मॅची जाल्यो त्यो इतल्यो शिस्तबद्ध जाल्यो वेल डिसिप्लीन आनी खरेंच कौतुका सारक्यो. इतल्याच खातीर कसलेच आवाज ना कसलीच किटकिट ना सगळे मॅची आनी पुराय आयोजन व्यवस्थीत जाल्लें आसा. खरें म्हणल्यार पुराय टिमीक आनी टिमी फाटल्यान सगळे काम करप्यांक परबी सगळ्या कडेन जमिल्ल्या लोकां कडेन मागता ह्या श्रेष्ठ बॉयसां खातीर सगळ्यांत पयलीं सगळ्यांनी ताळयो मारच्यो. आमकां दिसता आयोजन करप बॉयसांनी त्रास काडले म्हण शक्य जायना. त्या खातीर जायत्या जाणांचो आदार लागता. तो फक्त पयशांचोच न्हय कामाचो आपल्या मार्गदर्शनाचो आनी अशा वेगवेगळ्या पद्दतीन सगळे तरेन ज्या लोकांनी ह्या टुर्नामेंटाक
सहकार्य केला देखूनच हो येदो व्हडलो रथ फुडें गेला. देखून सगळ्यांक आमकां ज्या ज्या लोकांनी मदत केल्या तांकांय तितलेंच तांचें कौतुक करपाक जाय, तांकां तितलीच परबी फावता. खास करून वेळ आसा म्हूण सांगपाचें सांगलें तशें काणकोणाक जेन्ना विचार करतात तेदे वेळार ग्रावंड म्हणलो की ज्यो अडचणी दिश्टी पडटात. खरें म्हणल्यार स्पोर्ट्स मिनिस्टर जर हांगा आशिल्ले जाल्यार तांकां मुजरत सांगपाक जाय आशिल्लें आनी तांच्या तोंडांतल्यान आमी आयकत आशिल्ले. सद्या काणकोणाक जितले ग्रावंड आसात तितले ग्रावंड अपग्रेड करपा खातीर ज्यो ज्यो योजना चालीक लायल्यात त्या सगळ्या खातीर खात्याक आमी परबी भेटयतात आनी इतलेंच मागतात सगळ्या प्लेयराच्या वतीन आनी काणकोणकाराच्या वतीन जे अपग्रेडेशन ऑफ ऑल ग्रावंड्स इन काणकोण ते बेगिनात बेगीन जावचे आनी सगळ्या खेळगड्यांक एक अद्यावत सगळीं क्रीडा मैदानां बेगिनात बेगीन उपलब्ध जावची ही अपेक्षा. आमी योगायोगान श्रेस्थळा खातीर उलयतना आमकां खोस भोगता इतल्याच खातीर की जे ग्रावंड सगळे मेंटेन करतात आनी मॅनेज करतात ते SAG स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ गोवा. आनी एक योगायोगान जगदंबाक चड अभिमानाची गजाल इतल्याच खातीर कारण SAGचे ट्रेजरर हे जगदंबाचे मेंबर आनी आमचे सगळ्याचे मित्र विनय बाब तुपकी. हो टुर्नामेंट करतनाय बी तितल्याच हक्कान जगदंबान तांकां सांगलें SAG कडच्यान आमकां पाठबळ जाय मदत जाय आनी एका मिनटाचोय वेळ करनासतना SAGन सांगलें तुमकां पुराय सहकार्य मेळटलें आनी फक्त आश्वासन न्हय तर ह्या वेळार टुर्नामेंटाच्या वेळारच तांणी जी मदत जाहीर केल्ली ताजो चेक आज हांगा पावला. हांव आयोजकांक मागता कोण घेता अभिजीत देसाय ताणें ह्या वेळार SAGचो जो चेक आसा आर्थीक मदतीचो तो SAGचे ट्रेजरर विनय तुपकी हाजे कडेन स्विकारचो. SAG कडच्यान ह्या टुर्नामेंटा खातीर 2 लाखाची मदत हांगा जाहीर जाल्ली मेळ्ळी आसा. चेक हांगा सुपूर्द केला. SAG आयोजकाच्या वतीन देव बरें करूं. देव बरें करूं. ऑल टू कमेंटेटर. नक्कीच मायक्रोफोनवरती आवाज ऐकूया. द व्हॉइस ऑफ गोवा त्याचबरोबर लिजंड्स T20 क्रिकेट स्पर्धा जी झाली होती मायकल क्लार्क त्याचबरोबर मॉन्टी पनेसर अशा आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबत समालोचन करण्याची संधी मिळाली. सोनी लाईव्हवरती त्यांनी समालोचन केलं असं गोमंतक भूमीतील सुपुत्र सन्मान श्री मिस्टर हरीशजी काकोडकर सर यांचा आवाज ऐकूया. We are definitely excited here for this run chase in the finals. A great performance by the team of Shrutesh 11 in the first innings. And the way they fought really hard, it was a great innings. It's not about one contribution, it's contribution equally. Everyone chipping in with some handy runs and posted at 86 runs. When it 87 the target in 8 overs. We feel that when we look at the 6 overs in the first semi-finals, we have certainly saw a total of 90 plus, and that was way far beyond the reach of the team of Yash developers. But now we are into the finals. There is a lot of added pressure in the finals, and that will be seen with couple of dot balls, with a good over, with a outstanding catch, or any brilliant fielding effort. Will certainly feel that the team from Goa, which is also playing for not only for the pride of Sattari, but the honor belongs to Kankona, and the entire Goa is going to revolve around and back this entire team of Sattari, and they will be hoping for a win here. Although cricket is something that we want to see both the sides performing and competing against each other very well. Here comes the first ball of the run chase of 87 runs with Surya, the rising sensation, the superstar who has been absolutely marvelous throughout this competition, will be with the ball. Yeah,
looking to cram the batter for room and back of length delivery. Just the beginning, and they are a little cautious here. Shubham and Rajaram, they understand that it's not a daunting ask. It's not amassed a big total. They are chasing a decent one. But for that, they require a start. If they kept losing wickets, they will be in trouble. So they might decide here to may see Surya off. Looking to just play on the leg side. Once again, both the deliveries you can see back of length. And just that he is trying to bowl him on the body line. He's placed two fielders on the deep. And Surya understands what is happening. He knows that the ball might not travel the long distance because we are talking about the time at almost close to 12:30. And the atmosphere is little heavy. In the air, should be a chance. Oh, can you believe? That was not a difficult one at all in the backward point region. He had ample of time to gauge it. It didn't go too high. He got himself into a decent position. The ball is new, should have taken it. Big chance gone. Shubham it was who could have hit it straight back into the dugout. Big chance, big let out. This length, back of length, just around 6 to 8 meters away from the batter. And he's getting the natural angle to go away from the left-hander. He's got almost 5 to 6 fielders on the offside. And he's just trying to focus himself intensified in this game. And they are very careful. Run out on the cards. Direct hit, and it would have been curtains. Direct hit, underarm throw, good one. But just missing the stumps by a whisker. They are not taking risks against Surya Gaonkar. You can clearly see it's quite visible out. They just want to go into the defensive mode and trying to see Surya off. Trying to preserve his wickets here for the big launch. It may be over number 4, over number 5, over number 6. Surya is the one who is high on performance. He's shown his absolute potential in Jagdam Chashak 5.0. Just the 4 runs on the board. Trying to swing across and getting the bottom of the bat and a single. Exceptional first over here from Surya Gaonkar. तशेंच जमयल्या सगळ्यांक परत एकदा अनाउन्समेंट करता केन्नाय बॉल तुमच्या म्हऱ्यांत येवपाक शकता. जर 6 मारली आनी भायर गेलो बॉल तुमकां चान्स आसा जाल्यार कॅच धरपाचो स्ट्रेट हांगा जो आमची माची आसा कॉम्बॉक्स आसा थंय येवपाचो. 500 रुपया यूथ ऑफ श्रीस्थळ ऑर्गनायझींग टीमीन अनाउन्स केल्लो आसा. कारण उत्साह जो आसा फक्त ऑर्गनायझींग टीमीक दिश्टी पडना, उत्साह अख्ख्या काणकोणा दिश्टी पडटा. जे मानेस्त आसात, जे गेस्ट आयिल्ले आसात, जाणी कोणें सपोर्ट केल्ले आसा, आर्थीक मदत दिल्ली आसा, आपलो टायम दिल्लो आसा, तोय बी तितलोच म्हत्व आसा. प्रत्येकाक जेन्ना सगळ्यांक वाडटले अशें ना, पूण प्रत्येकान आपल्यालो आदार खंयच्या नाल्यार खंयच्या तरेन काणकोण वाठारान हांगा ह्या टुर्नामेंटाक दिल्लो आसा. आनी त्या खातीर हो टुर्नामेंट फुलून आयिल्लो आसा. जगदंब चषक 5.0. तशेंच 3 कॅचीस, 3 बाउंड्री. खंयची हॅट्रीक जर तर हांगा दिसता जाल्यार स्ट्रेट अवे कॅश प्राइज 5,000 फ्रॉम राहुल नायक गांवकर. राहुल नायक police inspector by profession, cricketer by passion. Good bowling. Perfect line. He's got the extra height. You can see that's the reason why the ball is bouncing a little bit more. He's trying to swing across the line on the leg side. He has already kept a man in the long leg, backward square leg region. There is a man in the cow corner region. So he's expecting the batter is going to sweat on the leg side, swipe himself. 2 men in the catching position there. A nice bit of bowling. Bowling a full length. Pressure mounting on the batters to strike. Shubham has not having the best of the time, this Jagdam Chashak. He's just trying to swing across the line and then he is not getting into the best of the positions.
thousands of people gathered here. They have been entertained by both the teams. A great competitive environment. You can see we are at 12:30 and not one in leaving the ground. That itself is the success of Jagdam Chashak, and that is why this is organized. When you see a day tournament, the temperatures during the daytime in Goa at the moment is somewhere around 38-40 degrees, which is feeling like 45 degrees. So it's very difficult during your time, and there is a lot of work for the businessmen or the working class. It's not possible for them to come on the ground and watch during the day. But at night time, the temperatures are much down. It's much easy to come and enjoy yourself in the game of cricket. Great bowling. Ah, that's no ball. It's bowled a fantastic ball that just raised on, zipped on from the surface straight into the hands of the keeper, and the umpire calls it a no ball. I think he overstepped in trying to put in an extra effort there. What a delight here for all the cricket fans of Kanakona. And I've seen not only people from Kanakona, I've seen from my town, Kurcharam. There are a lot of people who have come here to watch straight away from Kurcharam Sangam. Many have come from Kukalim. This is over the top, and this might just go the distance. One bounce downtown for a boundary. Right into his hitting arc, straight on the bat and straight out. One bounce, 4 runs. That's what they require. 11 runs on the board. We are into the second over. They just cannot relax. They just cannot be complacent. They just cannot bog down, because there is no second chance here in this season. Oh, can you believe that? It's off the back of the bat. And now he's got a chance. We have not seen a boundary like this. This is totally injustice for the bowler. Well, he's trying to bowl outright fast. He's trying to bowl a dot ball, and ball hits the back of the bat and runs down towards the backward point, deep backward point and deep third man. Cricket sometimes can be so cruel here for the bowlers. And now chance to pick up 5,000 from Rahul Naik. Oh, he misses that. Run out also on the cards. Direct hit missed by the fielder in the short third. Good backing. Everything happening out here. The bowler charging in, the batter looking for that hat-trick of boundaries. He missed. And although it's been announced by Police Inspector Rahul Naik, but I think the fielders, the bowlers and the batters saying that they are still putting the effort to get that 5,000, but it's not coming out. It's 11-16 without loss after the completion of 2 overs. And good to see so many sponsors as well. I will take the names, but really thankful from the organizer side, because when you are talking about such a big setup, this big setup requires big contribution from the well-wishers, and that is what they have got. And all the well-wishers, the organizers have put a board across the boundary lines. Then they not missed out on any of the names, because everyone is precious. Trying to go across the reverse way over the top. He sees an opportunity. Well, opportunity is what he is looking for, to go over the top and get himself another boundary. But his Sandesh Thakur, Goa's renowned and finest all-rounder, missing out on that full toss one. First trying to go the unorthodox, the reverse one, sweep shot. Now trying to go for the scoop reverse one. The normal sweep shot, what we call, missed out on both the deliveries. He's feeling the heat here. He's feeling the pressure. Although he is at the back of a very famous and a very strong half century in the semi-finals. His innings has given them that place in the finals. But at the moment, he has faced a couple of dot balls and pressure right back on him. And you can see that in the eyes.
It's nicely done, driving firmly. But when you're talking about the carpet shots in tennis ball cricket, it's just going to give you single. Sandesh Thakur, so much of armor there in the bowling prowess of this highly talented and highly skilled cricketer. He has done it time and time again, representing Goa and his panchayat and taluka level. And he is once again, one more time. This time he connects well. Pick the right length and great swing. Wonderful art it is to read the length and also to switch over towards the backward point region. Nowadays everyone is playing like a bread and butter shot. Started by Kevin Witterson and the score is 21 in the third over. The score is decent. It's not big. They have not got a flyer. And also Shrutesh 11 Sattari have not got a wicket. So all 10 wickets in hand is an advantage here for the side chasing. But there is a long way to go. The road is quite long. Nicely driven. They have put a man in the deep. Oh, that's poor. They should have been charging towards the ball. He was little slow, little complacent, little relaxed. You can't be in the finals. You got to charge in. You got to save that extra run. Little extra effort from your side. Because when you talk about Jagdam Chashak 5.0, it's one of the most prestigious trophy that you want to lift. Big cash prize and a glittering trophy up for grabs here. Will be crowned the champions. Oh, lovely placement. Beautiful placement. Never intended to hit the ball too hard. This is one of the most difficult shots to execute. Opening the face of the bat and just putting the ball in that cover point region. Fine piece of batting here from the batter. Rajaram marks the end of over number 3 is 27 without loss. See, all these sponsors have given their wholehearted contribution. Everyone has helped for the cause of youth of Sristhal. They have thought about an idea, and that idea has turned out into a beautiful execution. And they are saying to everyone here in Kankona, you have to keep dreaming, because once you start dreaming and look towards the positivity in towards chasing the dreams, your goal will be achieved at one point of time. Your focus, your intensity, your determination, and your perseverance is what matters when you are thriving to achieve the goals. And it has been conquered by Youth of Sristhal here in Kankona, becoming the first ever organization to have a floodlight tournament as big as this one, the Jagdam Chashak 5.0. Look at the crowd. We are inching closer towards the night time at almost 1 o'clock. And we can see here on Live Age, every person is covered. They are so intense. They are watching this match so closely. They know that we will be finding champions maybe another 15 minutes or 20 minutes down the line. But look at the focus in the eyes, not only of the batters and the focus of the bowler, but also the spectators. That shows how much is the spirit of cricket alive in Kankona. And they are passionate. They are not supporting one particular side, but they want to see a good cricket being played and a good finals. Swatted away. No one down there. And that might just clear the distance. No, just one bounce falling short of the boundary rope. And a boundary here to begin over number 4. Moves the score to 31. It is almost like a tennis ball forehand slap shot from the batter. Straight down the ground. Very difficult because he had to control the bounce as well. It was climbing on him. He was waiting with a standing position and then slap it down the ground. Excellent execution. What a game. What a finals we are witnessing. Swatted away once again towards that
Fine. The fielder coming in quickly and restricts the batter to a single. Strong opening pair and strong opening partnership here. The foundation has been laid for the big launch. But whom are they going to target? Also important is going to be rotation of the bowlers. Who is going to bowl over number 5? Who is going to bowl over number 6? They have to handle a lot of pressure and also see that they break this opening partnership. That's not the right option. He's bowling from over the wicket and trying to bowl just outside the line of off-stump, just well within the guideline. Sometimes when you play this shot and you execute it well, it looks like outrageous shot. But sometimes when you don't connect, it looks so awry. Another dot ball. That's a great length. He's using his height. He's bowling quite a good pace. Back of length. And another dot ball. Piling up the pressure on the side chasing. Bhavansh 11 Sai Sports Sawantwadi. They are feeling the pinch here. Another one. Just trying to play. Swing hard. Swing fast. And another swing and a miss. He's swinging so widely, but he's unable to connect. Just 32 on the board. Pressure right back on Shubham. He's batting on 13 of 12. That's not the strike rate where you want to finish in the finals. And another wrong call. Another wrong choice of the shot. What an exceptional over this one. We are done with halfway mark of these finals. We are done with 4 overs. And so far, Rakshat has done a decent enough job. Not picking up wickets, but when you're talking about these figures of 2 overs, 15 runs, I think he has done his job in the finals for Shrutesh 11 Sattari. 4 overs, 32 has been scored. Another 4 overs remain. 55 runs required. 55 रनों की जरूरत यहाँ पे 24 गेंदों में. So it's been a wonderful opportunity here for the players, for all the players who have come not only from Goa but also from Maharashtra and Karnataka in the Karwar region. तर सगळ्यांका म्हाका दिसता मन भरून सगळ्यांनी आनंद घेतला आसतलो काणकोण वाठारांतल्या पहिल्या फ्लडलायट टुर्नामेंटाचो आनी अजून थोडोसो आनंद बाकी आसा कारण लोक अजून हल्लात हाजेर ह्या टुर्नामेंटाचे जे सक्सेस आसा जे जैत जे आसा ते हांगा दाखोवन दिता आनी ह्या फुडल्या 4 ओव्हरी आमी लँग्वेज चेंज करतात इंग्लीश जाली कोंकणी जाली आनी आतां मराठीक मान दिवन आमी मराठीन फुडली जे ओव्हरी आसा त्यो मुखार व्हरया धन्यवाद सर. अगदी तिसऱ्या पंचांची मदत मागितली आहे आमचे ऑफिशियल्स अर्थात त्या निर्णयाची शहानिशा केली जाईल आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत नक्कीच येईल. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय की चेंडू अवांतर असेल. विजयाचं समीकरण मैदानावरती पाहायला मिळत आहे. येणारे 23 चेंडू बनवायचे आहेत 54 धावा. इथून हल्ला चढवावा लागेल. अर्थात ते मोठे फटके खेळण्याची जोखीम कुठचा फलंदाज स्वीकारतोय राजाराम गवस की त्याच्या साथीला शुभम गावडे आपल्याला पाहायला मिळतोय. शुभम गावडे थोडंसं संघर्ष करताना पाहायला मिळतोय. संदेश लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पहिल्या चेंडूवरती आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न यावेळी निष्फळ ठरताना दिसतोय. चेंडू निर्धाव गल्ला जातोय.
गोलंदाजीवरती लावलं जात आहे श्रुते शिलवण सत्तरी क्रिकेट संघाकडनं, अर्थात प्रदीर्घ अनुभवच्या खेळाडूच्या पाठीशी आणि गोमंतक भूमीमधील एक अव्वल दर्जाचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. अष्टपैलू खेळाडू ठाकूर अंके ठाकूर, संदेश ठाकूर यावेळी गोलंदाजीवरती पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. हो, यावेळी मधले शिफरचा चेंडू बॅकफुटला जातोय, थोडासा चेंडू स्टेअर केलाय, चेंडू जातोय मिड विकेट बाउंड्रीवरती, चेंडूची परती होईल, एकेरी धाव घेण्याची संधी मिळते राजारामला, अर्थात स्ट्राईक येत आहे ती शुभमकडे. कुठच्या तरी एका फलंदाजाला जोखीम पत्करावी लागेल, कारण विजय आणि पराभव मध्ये अंतर वाढताना दिसत आहे आणि हे अंतर दूर करायचं असेल तर एका बाजूने आक्रमण चढवावं लागेल भाव्यान स्पोर्ट्स साई 11 सावंतवाडी क्रिकेट संघाला. चॅम्पियन या स्पर्धेचं टायटल कोणाच्या हाती उंचावलं जाईल, महाविजेता कोण असेल या स्पर्धेतील, जगदंब चषक 5वं पर्व, आजची रजनी आपण पाहतोय, मेगा फायनल या स्पर्धेचा मुख्य सामना. लेफ्ट आर्म राऊंड विकेट, चेंडू फुलर लेन, चेंडू येतोय डीप थंडमॅचच्या दिशेने, अर्थात पहिली धाव वेगाने पूर्ण केली, दुसऱ्या धावेकडे कुठेही प्रयत्न नव्हता. राजाराम स्वतःकडे स्ट्राईक राखताना दिसतोय आणि राजाराम गवसचा विचार केला तर या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 2 अर्धशतकं ज्या खेळाडूच्या नावावरती पाहायला मिळाली तो राजाराम गवस. यावेळी जबाबदारी स्वीकारावी लागेल, एका बाजूने हल्ला चढवावा लागेल, जसे चेंडू कमी होतील दबाव वाढताना दिसेल, अर्थात दबाव दूर करायचा असेल तर आत्मविश्वासाने फलंदाजी करावी लागेल राजाराम गवसला. यावेळी चेंडू उजव्या यष्टीवर पाहायला मिळतोय, आउटसाइड द ऑफस्टंप डिलिव्हरी, पंचांचा इशारा आलाय, चेंडू अवांतर, अर्थात ज्या चेंडूला चांदा बांधा म्हटलं तर वावगं ठरणं नाही. अतिरिक्त धावसंख्येने धावफलक बदललाय धावफलकावरती, 36 धावा बिनबाद धावफलकावर. हो, यावेळी फुलर लाईन चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राजाराम याचा, अर्थात लॉंग ऑफ वरती सुरेख झेल म्हणावं लागेल. पहिला गडी बाद होताना दिसतोय भाव्यान स्पोर्ट्स साई 11 सावंतवाडी संघाचा. राजाराम गवस बॅक टू द पॅव्हिलियन. संदेश ठाकूर पहिला ब्रेक थ्रू देतोय, अर्थात पहिला गडी बाद होताना दिसतोय सावंतवाडी क्रिकेट संघाचा. तर पहिली सफलता म्हणावी लागेल श्रुते शिलवण सत्तरी या संघाला. संदेश ठाकूरच्या गोलंदाजीवरती पहिली सफलता मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कित्येक मोठ्या स्पर्धांचा अनुभव, प्रदीर्घ अनुभव या खेळाडूच्या पाठीशी आणि तो अनुभव पणाला लावून गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय संदेश ठाकूर. आज सत्तरी या संघाचं प्रतिनिधित्व करताना दिसतोय. डावकर शैलीचा गोलंदाज, अर्थात जी जोडी जमत अशी वाटत होती त्या जोडीला सुरुंग लावलाय आपल्या गोलंदाजीवरती संदेश ठाकूरने. नवीन फलंदाज राजेश कदम यावेळी ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल शुभम गावडे याला साथ देण्यासाठी. चांगला चेंडू ब्लॉक होल मध्ये खोडून काढलाय, अर्थात चेंडू मिडॉनवरनं लॉंगन पर्यंत पोहोचतोय. चेंडूची फेकी होईपर्यंत एकेरी धावसंख्येने राजेश कदम आपलं खातं उघडतोय. धावफलक बदललाय, सांघिक धावसंख्या धावफलकावर पोहोचतंय 37 धावा, 1 गडी बाद. दुसऱ्या डावातील 5 षटकांचा खेळ समाप्त होताना दिसतोय. मेगा फायनल आपण पाहतोय, 8 षटकांचा सामना. प्रथम फलंदाजी केली होती, धावफलकावरती अतिशय सुरेख धावसंख्या रचली, अर्थात टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं भाव्यान स्पोर्ट्स साई 11 सावंतवाडी क्रिकेट संघ. बऱ्याच मेगा फायनल मध्ये आपण पाहतोय जो संघ टॉस जिंकतोय प्रथम फलंदाजी करतोय, इथं मात्र सावंतवाडी क्रिकेट संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. धावांचा पाठलाग करताना दिसतोय सावंतवाडी क्रिकेट संघ. विजयाचं समीकरण 18 चेंडू 50 धावांची आवश्यकता असेल. आघाडीचा फलंदाज शुभम, त्याच्या साथीला राजेश कदम, अर्थात ही केमिया साधली तर नक्कीच चर्चा होईल
सावंतवाडी आणि सिंधुदुर्गमध्ये या दोन खेळाडूंचे. दुसऱ्या बाजूने विचार केला श्रुतेश इलेव्हन सत्तरी हा संघ गोलंदाजीमध्ये बदल होताना दिसतोय. षटक क्रमांक 6 स्नेहित आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू मधल्या डाव्या स्टीवर चेंडू, अर्थात चेंडू जातोय शॉर्ट स्कोअर लेगच्या दिशेने. नॉन स्ट्रायकिंग वरती जोखीम पत्करली, ताळमेळ अचूक नव्हता, परिणामी एका फलंदाजाला माघारी परतावं लागेल. धावचीच्या स्वरूपात दुसरा गडी बाद. भाव्यान स्पोर्ट्स साईश इलेव्हन संघाला दुसरा धक्का. आघाडीचे दोन्ही फलंदाज माघारी परतले. सुरुवातीला राजाराम गवस, त्या पाठोपाठ शुभम गावडे. अर्थात या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये ती फलंदाजी पाहायला मिळाली नाही. दुसऱ्या बाजूने कौतुक करावं लागेल श्रुतेश इलेव्हन सत्तरी या संघाचे गोलंदाज अर्थात प्रभावी गोलंदाजी करताना दिसत आहेत. गोलंदाजीमध्ये कंबर कसली आहे गोलंदाजांनी आणि पूर्णपणे या संघाला पिछाडीवर नेऊन ठेवलं आहे. सर्वेश सावंत नवीन फलंदाज. दोन नवीन फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील, राजेश कदम आणि त्याच्या साथीला सर्वेश सावंत. वैयक्तिक पहिलं सांघिक 6वं षटक. स्नेहित राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ फुलटॉस चेंडू, तेवढा फायदा उठवता आला नाही. पंचांचा इशारा येतोय. भीमर अर्थात चेंडूने उंची गाठली आहे आणि पंच दंडित करताना दिसत आहेत. फ्री हिटची नामी संधी असेल राजेश कदमला. एकेरी धावसंख्येने धावफलक बदल. 39 धावा 2 गडींच्या मोबदल्यात. 39ला 2. आता मात्र फ्री हिटचा चेंडू, उघडा डोळे पहा नीट, चेंडू फ्री हिट स्नेहितच्या गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ तेच तर रार वेग भन्नाट पाहायला मिळाला. वेगासोबत दिशाही अचूक ठेवली आहे ती गोलंदाज स्नेहितने. या चेंडूवरती उत्तर नव्हतं, चुकी झाली, चुकी दुरुस्त पण केली गोलंदाज स्नेहितने आणि एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय स्नेहितच्या गोलंदाजीवरती. चेंडू कमी होतील, दबाव वाढताना दिसेल भाव्यान स्पोर्ट्स साईश इलेव्हन सावंतवाडी क्रिकेट संघासमोर. ओ मिस्टमिंग फटका, संपर्क चांगला नव्हता चेंडू आणि बॅटमध्ये. अर्थात दूरवरनं क्षेत्ररक्षक येतोय वेगाने. चेंडूची फेकी करेपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी आणि एकेरी धावसंख्येने धाव फलक पोहोचलाय. 40 धावा 2 गडींच्या मोबदल्यात. 15 चेंडू 47 धावांची आवश्यकता. दोन्ही बाजूने हल्ला चढवावा लागेल. शिल्लक चेंडू 15, येणारे 15 चेंडू बनवायचे आहेत 47 धावा. अर्थात 47 धावा नसेल तर या स्पर्धेच्या चॅम्पियन पदाला गवसने घालावं लागेल. ऑन साईडला फटका निघतोय. चेंडू डीप स्कोर लेगला आपल्याला पाहायला मिळतोय. डीप स्कोर लेगवरचा क्षेत्ररक्षक येतोय लॉंग लेग पर्यंत. चेंडूची अचूक फेकी करताना दिसतोय. अर्थात दुसरी धाव घेण्याची तमाम शंका समाप्त झाली. ज्या एकेरी धावसंख्येने धाव फलक पाहायला मिळतोय 41 धावा धाव फलकावरती. विजयाचं समीकरण आलंय. येणारे 14 चेंडू बनवायचे आहेत 46 धावा. हे विजयाचं समीकरण असेल. स्नेहित राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ यावेळी इनसाइड आउट फटका पाहायला मिळतोय. डीप लॉंग अप वरती क्षेत्ररक्षक आहे. चेंडूची फेकी करेपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी आणि एकेरी धावसंख्येने 42 धावा 2 गडींच्या मोबदल्यात. विजयाचं समीकरण 13 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता असेल. उजव्या शैलीचा गोलंदाज स्नेहित राईट आर्म ओव्हर द विकेट. खेळायचा प्रयत्न होता मिड विकेटला. चेंडू जातोय डीप स्कोर लेगच्या क्षेत्रामध्ये. दुरून फेकी होताना आपल्याला पाहायला मिळतंय. अचूक फेकी झाली आहे. एकच धाव निघाली आहे आणि एकेरी धावसंख्येने धाव फलक पाहायला मिळतोय 43 धावा. 6 षटकांचा खेळ समाप्त झालाय. दुसऱ्या डावातील अजूनही 2 षटकं. महत्वपूर्ण 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडूंवरती 44 धावांची आवश्यकता असेल. सामना दूर पाहायला मिळतोय. भाव्यान स्पोर्ट्स साईश इलेव्हन सावंतवाडी क्रिकेट संघ टॉस जिंकला होता. नशिबाचा कौल लागला होता. फलंदाजी दिली होती श्रुतेश इलेव्हन सत्तरी क्रिकेट संघाला. कुठंतरी निर्णय चुकीचा ठरतोय की काय अशी सूचिन्ह मैदानावरती पाहायला मिळत आहेत.
जगदंब चषक 2026 पर्व 5वं एका वेगळ्या ढंगात हे क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. आयोजन नियोजन दर्जेदार पाहायला मिळालं आणि कानकोण तालुक्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच आपण दिवस रात्र डे नाईट का स्वरूपात ही क्रिकेट स्पर्धा पाहतोय. आजच्या रजनीमध्ये प्रेक्षकांची तोफा गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि सर्व प्रेक्षकांचंही खूप खूप मनापासून धन्यवाद, आम्ही आभार व्यक्त करत आहोत. डावकर शैलीचा गोलंदाज येतोय सूर्या गावकर. हो, पहिला चेंडू यावेळी कव्हर क्षेत्रात पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाच्या डोकीवरनं खेळण्याचा प्रयत्न, डीप एक्स्ट्रा कव्हरवरनं क्षेत्ररक्षक येतोय. फेकी करेपर्यंत दुसऱ्या धावेकडे मोर्चा पाहायला मिळतोय दोन्ही फलंदाजांचा. फेकीला विलंब झालाय, या संधीचा फायदा उठवलाय. 2 धावा पूर्ण केल्या आहेत. समीकरण बदललंय. 11 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता असेल. 11 चेंडू 42 धावा. इथून सामना जिंकायचा असेल तर नक्कीच अटॅक इज द बेस्ट डिफेन्स या तंत्राचा अवलंब करावा लागेल. हो, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खाली राहतोय. सबमरीन डिलिव्हरी, या चेंडूवरती सर्वेशकडे उत्तर नव्हतं. चेंडू निर्धाव गणला जातोय. समीकरण बदलेल. 10 चेंडू 42 धावांची आवश्यकता असेल. भावबँड स्पोर्ट्स साई शिलवण सावंतवाडी क्रिकेट संघाला सामना जिंकण्यासाठी 10 चेंडू 42 धावा हे समीकरण पाहायला मिळत आहे. यावेळी फटका पाहायला मिळतोय. अर्धा चेंडू मिड विकेट वरती एक मोठा प्रहार पाहायला मिळालाय. चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर, षटकार. एका मोठ्या फटक्याने सांघिक अर्धशतक फलकावर लागलाय. 51 धावा धाव फलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. 9 चेंडू 36 धावांची आवश्यकता. हो, पुन्हा एकदा हल्ला चढवलाय. यावेळी दिशा बदलली आहे. परिणाम तोच पाहायला मिळतोय. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार सर्वेशच्या बॅटमनना. आतापर्यंत 2 चेंडूंवरती 2 षटकार ठोकले सर्वेशने. जर अजून एक षटकार ठोकला तर रोख रक्कम 5,000 रुपयांचा मानकरी ठरू शकतो. सन्माननीय श्री राहुलजी नाईक यांनी पुरस्कृत केलेल्या बक्षिसांचा मानकरी ठरू शकतो. सलग 3 चेंडूंवरती 3 षटकार ठोकले. आता म्हणतो 2 चेंडूंवरती 2 षटकार ठोकले. किमया करावी लागेल. श्रुते शिलेवन 70 या टीमचा प्रमुख गोलंदाज सूर्या गावकर वरती आक्रमण चढवलंय सर्वेशने. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू, मिस टायमिंग फटका. लॉंग ऑन वरनं क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, परती करतोय स्ट्राईक एंडच्या दिशेने. एकच धावणे गेले. अठ्ठावन्न धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 29 धावांची आवश्यकता असेल. शिल्लक चेंडू 7 आणि 7 चेंडूंवरती 29 धावा. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न सफल होताना दिसतोय. संपर्क तेवढा चांगला नव्हता. स्ट्राईक एंडच्या दिशेने फेकी झाली आहे. काम तमाम केलंय स्ट्राईक एंडवरती. धावचीच्या स्वरूपात 3रा गडी बाद होतोय. भावबँड स्पोर्ट्स साई शिलेवन संघाचा राजेश कदम बॅक टू द पॅव्हिलियन. सहा चेंडू 28 धावांची आवश्यकता. प्रथम नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू 28 धावा. नक्कीच एखादा चमत्कारच या सामन्यामध्ये वाचवू शकतो. भावबँड स्पोर्ट्स साई शिलेवन सावंतवाडी क्रिकेट संघ अर्थात शेवटचं षटक या इनिंगची सांगता इतश्री करणारं षटक.
श्रुतेश 1170 या क्रिकेट टीमकडनं कुणाच्या हाती सुपूर्द केले जाईल, कुणावरती विश्वास दाखवला जाईल आणि 28 धावांचा कशा प्रकारे बचाव केला जाईल या टीमकडनं. कालच्या दिवसाचा विचार केला तर 6 चेंडूंवरती 22 धावा जमवल्या गेल्या होत्या. आज मात्र समीकरण पाहायला मिळतंय 6 चेंडू 28ची आवश्यकता, म्हणजे 5 षटकार ठोकावे लागतील भावेन स्पोर्ट्स साईश 11 सावंतवाडी क्रिकेट संघाला या स्पर्धेमध्ये चॅम्पियन्स टायटल बनण्यासाठी. यश येतोय शेवटचं षटक हाताळण्यासाठी. सर्वेश यावेळी ऑन स्ट्राईक असेल. नॉन स्ट्राईक एंडवरती प्रथम आपण पाहतोय 6 चेंडू बनवायचे आहेत 28 धावा. पहिला चेंडू डाव्या स्टीवर आपल्याला पाहायला मिळतोय, अर्थात तिसऱ्या पंचांची मदत मागितली आहे. गोलंदाज आपण पाहतोय यश, राईट आर्म ओव्हर द विकेट. नक्कीच तिसऱ्या पंचांचा निर्णय असेल फेअर डिलिव्हरी. एक चेंडू कमी झालाय, आता मात्र 5 चेंडू राहिलेले आहेत. 28 धावा बनवावे लागतील. अगदी जवळपास चित्र स्पष्ट होताना दिसतंय. मायबाप आमचे क्रीडा रसिक त्यांना याची कुणकुण लागली आहे, चाहूल लागली आहे की जगदंब चषक 2026 5व्या पर्वाचा चॅम्पियन कोण बनेल. पाच चेंडू 28 धावांची आवश्यकता. यश राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावेळी बदल आली ते पाहायला मिळालं. चेंडू फिरकावून दिलाय वाईडेश लॉंगन सीमारेषेच्या बाहेर. षटकार. चारही चेंडू सर्वेशला खेळावे लागते. चारही चेंडूंवरती षटकार खेचावे लागतील आणि तेव्हाच चॅम्पियन बनताना आपल्याला पाहायला मिळेल. यश याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. यावेळी खराब चेंडू म्हणावं लागेल. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू भरकटताना दिसतोय, दिशा चुकली आहे. कुशान नाईक यांनी सीमारेषेच्या बाहेर षटकाराचं झेलात रूपांतर केलंय. आणि 500 रुपयांचा मानकरी ठरताना दिसतोय कुशांत नाईक. मनपूर्वक अभिनंदन. हो, यावेळी पुन्हा एकदा स्टँड ऑन डिलिव्हरी. चेंडू फेकून दिलाय समोरच्या दिशेने. या सामन्यामध्ये पुन्हा एकदा जान अंतने दिसतोय, सामना जिवंत करतोय सर्वेश आपल्या फलंदाजीने. आता मात्र विजयाचं समीकरण असेल 3 चेंडू 15 धावांची आवश्यकता असेल. सर्वेश एका बाजूने किल्ला लढवताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटपर्यंत हार मानताना दिसत नाही. येणाऱ्या प्रत्येक चेंडूंवरती आक्रमण करावं लागेल. आता मात्र 2 चेंडूंवरती आक्रमण केलंय आणि 2 चेंडूंवरती 2 लांबलचक फटके पाहायला मिळाले. विजयाचं समीकरण नेऊन आणून ठेवलंय. येणारे 3 चेंडू बनवायचे आहेत 15 धावा. भावेन स्पोर्ट्स साईश 11 सावंतवाडी संघाच्या आशा पल्लवित केल्या आहेत सर्वेश सामंतने. दुसऱ्या बाजूने यशला विचार विनिमय करावं लागेल. गोलंदाजीमध्ये अचूक टप्पा, अचूक लाईन अँड लेन पकडावी लागेल. दुर्वर्णा राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावेळी लोअर फुलटा चेंडू मिड विकेटला फटका निघतोय. क्षेत्ररक्षकाला चकवतोय. चेंडू जातोय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. चौकार. विजयाचं समीकरण बदललं जाईल. 2 चेंडू
11 धावांची आवश्यकता असेल. आता मात्र या सामन्यामध्ये नक्कीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सामना कोण जिंकेल? सुरुवातीला वाटत होतं की सामना सहज जिंकला जाईल श्रुतेश 1170 क्रिकेट संघ. मात्र ते क्रिकेट आहे, सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला अजिबात वेळ लागत नाही आणि ती वेळ इथं मात्र येऊन आली आहे. 2 चेंडू 11 धावांची आवश्यकता, म्हणजे 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके खेळावे लागतील. सर्वेशने सामना जिवंत केलाय. जो सामना मृत वाटत होता तो सामना मोठे फटके खेळून जिवंत केलाय सर्वेशने. आता मात्र दोन्ही संघांना समान संधी असेल. जेवढा दबाव फलंदाजावरती आहे तेवढाच दबाव आता गोलंदाजांवरती वाढलेला दिसेल. श्रुतेश 1170 क्रिकेट संघाला सामना जिंकायचा असेल, 1 चेंडू निर्धाव हाताळावा लागेल. दुसऱ्या बाजूने हा चेंडू खूप महत्वाचा आहे. या चेंडूवरती मोठा फटका निघाला, सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल. सामना कोण जिंकेल? सावंतवाडी की 70 की सावंतवाडी? हो, यावी डीप स्कोअरवरती फटका, चेंडू सीमा पार होताना दिसतोय. अतिशय बहारदार खेळ पाहायला मिळतोय. सर्वेश सावंत कुठेही हार मानताना दिसत नाही. येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती वादळ घोगवताना दिसतंय. सामना आलाय, 1 चेंडू 5 धावा. आता मात्र हृदयाचे ठोके आता वाढताना दिसतील. आणि सन्मानश्री राहुलजी नाईक, 1 चेंडू 5 धावांची आवश्यकता. विचार विनिमय होतोय. सुपर से भी ऊपर सामना पाहायला मिळतोय. जर चौकार निघाला सामना बरोबरी सुटेल आणि सुपर से भी ऊपर सामना पाहायला मिळेल. षटकार ठोकला तर या स्पर्धेचा चॅम्पियन बनेल भाव्या स्पोर्ट्स साई 11 सावंतवाडी. निर्धाव चेंडू टाकला, श्रुतेश 1170 क्रिकेट संघ चॅम्पियन बनेल. 1 चेंडू 5 धावा. सामना कुठं होता, कुठं येऊन आलाय. सामना बरोबरी सुटला तर सुपर से भी ऊपर. अर्थात जे प्रेक्षक मैदानावर न गेले त्यांनी काय बघितलं? त्यांनी उद्याच्या दिवसामध्ये नक्कीच रिप्ले मध्ये पाहावं सामना काय रंगलाय. श्रीस्थळ पंचायतच्या मैदानावरती 2 संघ आमने सामने. हार मानताना दिसत नाही सर्वेश. एका बाजूने हल्ला चढवलाय, ज्यावेळी संधी मिळाली संधीचं सोनं केलंय. शेवटचा 1 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता आणि नक्कीच 1 चेंडू 2 लाख रुपयांचा असेल भाव्या स्पोर्ट्स सावंतवाडी क्रिकेट संघासाठी. काय जबरदस्त सामना प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. जे प्रेक्षक बसले होते ते उभे राहिलेत, जे उभे होते ते खाली बसलेत. कोण टाचांवरती उभा आहे, कोण डोकीवरती हात घेतलेत, कुणाच्या चेहऱ्यावरती स्मित असे आहे. 1 चेंडू 5 धावा. ओ, यावी फटका पाहायला मिळतोय मिड विकेट वरती आणि अवघ्या 4 धावांनी श्रुतेश 1170 क्रिकेट संघ जगदंब चषकचा मानकरी ठरतोय. हार्ड लक म्हणावं लागेल सर्वेश.
पाहायला मिळालं. जे क्रिकेट तुम्हाला हसवतं तेच क्रिकेटमध्ये डोळ्यांमध्ये पाणी आणतं, तेच क्रिकेट तुम्हाला आनंदाने उड्या मारायला लावतं. जबरदस्त फलंदाजी म्हणावी लागेल सर्वेशची. शेवटच्या एका चेंडूवरती 5 धावांची आवश्यकता होती. प्रयत्न जरूर झाले होते. मिड विकेटला फटका टोलवला होता आणि अगदी सीमारेषेवरती झेल पकडलाय आणि शिक्कामोर्तब झालाय. श्रुतेश 1170 चॅम्पियन जगदंब चषक. सर्वेश सावंत 5,000 रुपयांचा मानकरी ठरताना दिसतोय, कारण सामना खूप कठीण होता. 6 चेंडू 28 धावांची आवश्यकता होती आणि अवघ्या 4 धावांनी पराभव स्वीकारावा लागलाय. तर ज्या क्षेत्ररक्षकाने तो झेल टिपला त्याही क्षेत्ररक्षकासाठी कॅश प्राइज 5,000 रुपयांचं. कारण तो प्रश्न 5,000चा नव्हता, प्रश्न होता 2 लाख रुपयांचा. म्हाका दिसता ज्या तरेन ही फायनल जाल्ली आसा अशी फायनल तुका पळोवपाक मेळप आनी असंख्य लोक, असंख्य चाहते, असंख्य जे खेळगडी नाजाल्यार स्पेक्टेटर्स, स्पॉन्सर्स जितले जाण हांगा आशिल्ले जाणी ह्या टुर्नामेंटाक जगदंब चषक 5.0 हाका सहकार्य केल्ले आसा. क्रिकेट मुखार वचपाक काणकोण वाठारान तेंको दिल्लो आसा. म्हाका दिसता हे सगळ्यांचे जैत आसा, कारण हे फायनल ह्या टुर्नामेंटाचे सक्सेस दाखयता. तशेंच ज्या तरेन सर्वेश हाणें जी इनिंग्स केली, सर्वेश सावंत, म्हाका दिसता सॅल्यूट करपाचो, ताका नमन करपाचें. कारण फायटींग स्पिरीट कशें आसता आनी 1 मॅन आर्मी कसो झगडलो आनी एक 1 सायडेड मॅच फायनल दिसताली ती जवळपास ताणें ही मॅच जिखून दिल्ली. 22-11 साई स्पोर्ट्स मालवण. आनी कॅच जी ज्या तरेन बाउंड्री लायनीचेर, बाउंड्री लायन खंय आसा, पांय लागपाक जायना, बॉल पळोवपाक जाय, प्रेशर आसा, कोण एंटर जावपाक सोदता, हें सगळें आसून म्हाका दिसता क्रुशल कॅच धरून श्रुतेश 1170 संघान जो जैत मेळिल्लो हो म्हाका दिसता हे फायनल आजरामार उरतली. आनी पयलो फ्लडलायट टुर्नामेंट जो आयोजीत केला आनी पयलो फ्लडलायट टुर्नामेंट हो चिंतला आनी ताजी फायनल म्हाका दिसता फक्त काणकोण वाठारांत न्ही जाल्यार गोंयांत न्ही जाल्यार महाराष्ट्रा, कर्नाटका ह्या तिनूय स्टेटीन दिसता ह्या फायनलीची चर्चा डेफिनेटली जातली. ज्या तरेन एक बरो टोटल उबो केल्लो 70 संघान श्रुतेशाच्या टिमीन, पूण ताज्या नंतर 1 सायडेड मॅच जाताली ती कशी फायट करून लास्ट बॉला पर्यंत दिसलें की तो सोको मारपाक शकता, कारण त्या ओव्हरीन ताणें पयलीं 4 सोके मारिल्ले. तर अशी फायनल आमकां पळोवपाक मेळप हें आमचें भाग्य. आनी म्हाका दिसता हे ऑर्गनायझरांनी ज्या तरेन मनांतल्यान, मन काळजांतल्यान आपल्यार सगळे 100% एफर्ट देवाक साथीदार दवरून जें काम केल्लें तें काम आज सार्थक जाल्लें आसा. परबी सगळ्या जैतिवंताक, परबी सगळे जे हांगा एक पावल फाटीं पडले, पूण सगळ्यांत व्हडली परबी ऑर्गनायझर्साक, कारण जेन्ना तुमी अथक परिश्रम केल्ले, बरे विचार घेवन मुखार गेल्ले, ताजें हें तुमकां फळ मेळिल्लें आसा. तर आमी आतां प्रेझेंटेशन सेरेमनी कडेन वळया. मागता अभिजीत, कौशल आनी